पाचोरा शहरातील देशमुखवाडी परिसरातील मल्हार हॉस्पिटल म्हटले म्हणजे आरोग्याचे दैवत स्वर्गीय डॉक्टर आबासाहेब शरद विस्पुते यांची आठवण आल्याशिवाय राहत नाही। त्यांचीच प्रेरणा घेऊन व त्यांचे पिताश्री आप्पासाहेब नथू विस्पुते यांचे आशीर्वाद घेऊन संकेत विस्पुते यांनी त्याच दालनात मल्हार हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर सेंटर या अत्याधुनिक सेवा सुविधायुक्त हॉस्पिटलचा प्रारंभ नुकताच केला। या हॉस्पिटलचे उद्घाटन जळगाव येथील आर्किड हॉस्पिटलचे संस्थापक दादासाहेब नरेंद्र दोशी यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले। त्यावेळी त्यांच्या समवेत जळगाव येथील डॉक्टर JB राजपूत, डॉक्टर सौ दोशी, डॉक्टर रमेश संघवी, डॉक्टर अनिल झवर, डॉक्टर SR खानोरे, डॉक्टर सुरेश बाहेती, डॉक्टर योगेंद्र सिंह मौरे, डॉक्टर मनोज पाटील, मुरलीधर सेठ सराफ, दिलीपराव आधापुरे, रमेश सेठ मोर, नगराध्यक्ष संजय भाऊ गोहिल, प्रमोद श्रोते तसेच राजाराम नागो सोनार यांच्यासह विस्पुते परिवारावर प्रेम करणारे मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते। कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले। तदनंतर डॉक्टर नरेंद्र जोशी यांच्या हस्ते फीत कापून मल्हार हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर सेंटरचे या दालनाचे उद्घाटन करण्यात आले। यावेळी या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्रद्धास्थान नथू आप्पा विस्पुते यांच्या मार्गदर्शनाखाली चंद्रकांत विस्पुते, डॉक्टर संकेत विस्पुते, डॉक्टर सौ अंजली विस्पुते, डॉक्टर सई विस्पुते यांच्यासह सुभाष भावसार, मल्हार मेडिकलचे संचालक, मिस्त्री बंधू आदी कर्मचारी वृंदांनी परिश्रम घेतले। यावेळी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भास्कर बापू यांनी केले। तर कार्यक्रमाचे औचित्य साधून मल्हार हॉस्पिटल व शरदाबा विस्पुते यांच्या आठवणींना उजाळा देत राजाराम मामा सोनार, ध्येयनृत्य संपादक संदीप महाजन, माजी नगरसेवक रसूल सेठ आदी मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले। समर व्हॅकेशन बॅच वर्ग 9वी व 10वी मराठी इंग्रजी सेमी माध्यम करिता प्रारंभ 10 एप्रिल 2019 ते 10 जून 2019 पर्यंत। समर व्हॅकेशन बॅच म्हणजे 60 दिवसात संपूर्ण वर्षभराचा अभ्यासक्रम, ते सुद्धा चॅप्टर निहाय टेस्ट पूर्ण करण्याची परंपरा फक्त ध्येय अकॅडमीतच। याशिवाय वर्ग 5वी ते 10वी इंग्रजी सेमी माध्यम, सायन्स, मॅथ, इंग्रजी या विषयांना 15 जून पासून प्रारंभ। वर्ग 1ली ते 7वी पर्यंत विद्यार्थ्यांचा बेसिक अभ्यासक्रम व पायाभक्कम होण्यासाठी बेसिक बॅच फक्त ध्येय अकॅडमीतच। मागील वर्षाच्या विद्यार्थ्यांकडून माहिती व अनुभव घ्या, तरच प्रवेश निश्चित करा। वर्षभरात विद्यार्थी व पालकांच्या हितासाठी विविध उपक्रम व बक्षिसांवर 3 ते 4 लाख पर्यंतचे खर्च करणारे एकमेव शैक्षणिक दालन म्हणजे ध्येय करिअर अकॅडमी। आमचा पत्ता ध्येय करिअर अकॅडमी, गणेश कॉलनी, पुनगाव रोड, पाचोरा। 2-4 वर्ष ही रिकामी गेली। हॉस्पिटल चालू होतं, मध्यंतरी अनेक अडचणीला तोंड देत आप्पांनी खूप मानसिक आत्मक्लेश सहन करून आणि त्यांच्याकडे बघून अगदी जिद्दीने संकेत डॉक्टर यांनी आपला अभ्यासक्रम पूर्ण केला आणि MDची पदवी घेऊन आज ते पाचोऱ्यात स्थायिक झाले। मला त्यांचा एक जुना किस्सा आठवतो। ते त्यावेळेला शालेय वर्गात होते, माध्यमिक शाळेत, आणि आमच्या सोनार समाजामार्फत दरवर्षी विद्यार्थ्यांना बक्षीस दिलं जातं। त्या बक्षिसाला काहीतरी क्रायटेरिया होता, 80% मार्क मिळाले तरच बक्षीस मिळायचं, आणि दुर्दैवाने त्या वर्षी त्यांना फक्त 79.5% मार्क होते। अध्यक्षांचे नातू म्हणून कुठल्याही प्रकारचं प्रलोभन न दाखवता त्यांनी सांगितलं या वर्षी काही हरकत नाही, पण त्यानंतर ते कधीही बक्षिसापासून मागे राहिले नाही। हे खास डॉक्टर अंजली यांच्याकरता सांगतोय। अगदी जिद्दीने त्यांनी आपला अभ्यासक्रम पूर्ण केला आणि सतत पहिला क्रमांक मिळवत गेले। पाचोरा शत्रू भवती निस्तेजः। एखादी पेशंट तुमच्या समोर आलाय तर शांत डोक्याने तुम्हाला त्याचं निरीक्षण करायचं आहे। त्याकरता तुम्हाला ती शांतता चंद्राकडनं मिळावी आणि नेमकं आजार काय आहे त्याचं डायग्नोसिस करण्याकरता तुम्हाला सूर्याकडनं तेज मिळावं, तुम्हाला तुमच्या प्रत्येक कार्यामध्ये यश मिळावं। शत्रुर्भवती निस्तेजः। शत्रू म्हणजे कोणी माणूस समोर नाही आहे, त्या रुग्णाचा जो आजार आहे तो तुमच्यापुढे निश्चित झाला पाहिजे। आणि या शुभेच्छा मी आपल्या सर्वांच्या वतीने डॉक्टर दाम्पत्याला देतो।
आपण सगळे या विस्पुते परिवारावर प्रेम करणारी मंडळी आणि आदरणीय दादासाहेब नरेंद्रजी जोशी या कार्यक्रमाला आवर्जून नाटासाहेब, आमचे खानोरे दादा, रमेश संघवी साहेब, अनिल दादा, राजपूत दादा आणि सर्व मान्यवर आज या ठिकाणी आनंद या गोष्टीचा होतोय की काही गोष्टी जीवनामध्ये चढ उतरच्या असतात आणि त्या बघताना खरोखर डोळ्याचं पारणं फिटावं असा हा एक सोहळा आहे की मी एकेकाळी एक उद्घाटन बघितलं होतं. ते आमच्या आप्पांच्या छोट्याशा दवाखान्याचं. त्या दवाखान्याला एक बोर्ड होतं आणि ते होतं आदरणीय खानोरे साहेब यांचे दवाखान्याची शाखा. असं एक छोटस बोर्ड होतं आणि त्या शाखेचं उद्घाटन माझ्या वडिलांनी कसं केलं होतं. बंडी घातली, टोपी घातली आणि हार टाकला त्या बोर्डाला, झालं उद्घाटन. आणि आमच्या आप्पांची ती छोटस दवाखाना सुरू झाला. हे एक उद्घाटन. आणि आजचं उद्घाटन सकाळी आलो मी 12-1 वाजता. आमचे दादा म्हणजे सरळ सरळ बघणारे, असे सरळ इकडे तिकडे कुठेच बघायचं नाही, असं आमचं चंद्रकांत दादांचा स्वभाव. मी म्हणालो, दादा आपल्याला उद्घाटन करायचं आहे ना? म्हणे हो. मग कसं करणार आहे? नाही म्हणे आता एक पाहुणे रावळे येतील, आपलं भेटून गाठी घेऊ. असं जसं म्हटलं, असं नाही चालणार मला. मी सांगितलं मला उद्घाटन असंच पाहिजे, स्टेज पाहिजे, सन्माननीय व्यासपीठ पाहिजे आणि त्यांना बसवलं पाहिजे, त्यांचं स्वागत केलं पाहिजे, अशा पद्धतीचं उद्घाटन पाहिजे. हे एक एमडी माणसाचं उद्घाटन आहे. आपल्या घरामध्ये आपलं भूषण या पाचोऱ्या नगरीमध्ये आणि स्वर्णकार समाजामध्ये एक एमडी झालेला मुलगा आणि त्याचं स्वागत आणि त्याचं उद्घाटन असं नाही होणार म्हटलं दादा. आणि दादाने म्हणाले, सगळेजण नाही म्हणाले. आमचे संदीप भाऊ त्यांच्या मागे लागले होते, पण त्यांनाही नाही सांगितलं. पण मी म्हटलं नाही, मला असंच पाहिजे. आणि मग दादांनी माझ्या शब्दाला किंमत दिली. मी त्यांचा आभारी आहे दादासाहेब. आणि त्याप्रमाणे हा कार्यक्रम नियोजित झाला आयत्या वेळेला. आणि बघा, बघता बघता हा सर्व हॉल आपला पूर्ण झाला. दुसरं उद्घाटन हे झालं. मग पहिलं उद्घाटन आप्पासाहेबांचं आणि दुसरं उद्घाटन त्या नातवाचं, त्या एमडी डॉक्टरचं. ही आहे चढ उतर जीवनाची, ही मी बघितली. त्याच्यानंतर डॉक्टर लोकांनी, डॉक्टर मंडळींना मी विनंती करून सांगेल की निदान कसं असावं, निदान कसं केलं पाहिजे. याच्यात मी थोड्याशा 2 गोष्टी तुम्हाला समोर सांगणार आहे. आमचा दिनेश दादा, डॉक्टर दिनेश माझा मुलगा, तो 3 वर्षाचा होता दादासाहेब. आणि गिरणला मी नोकरी करत होतो. त्या ठिकाणी तो रात्री झोपला तर सकाळी त्याची मान अशी वाकडी झाली ना, ती सरळच होत नव्हती. मग त्या गिरणचे सर्व डॉक्टर आले. त्यांनी सांगितलं की तुम्ही सोनार साहेब, तुम्ही लवकर याला जळगावला न्या, याला धनुर्वात झाला, असं तसं येऊ सांगितलं. पण आमच्याकडे एक पद्धत होती, आम्ही आमच्या घरी यायचं, आमच्या बाबांना विचारायचं आणि मग त्यांनी सांगितलं तो निर्णय घ्यायचा. मग मी घरी आलो त्याला घेऊन, वाकडी मान त्याची. मग आमचे बाबा म्हणाले, नाही नाही, जळगाव बिळगाव काही नाही, आपला नथवा पलदा काढ पाहिले. त्याच्या ऐराणी शैलीमध्ये मला सांगितलं. मी आप्पांकडे गेलो. आप्पासाहेब बरोबर आहे ना? आप्पांकडे गेलो. आप्पांनी सांगितलं काही वांधा नाही, मी 3 पुड्या तयार करून देतो. ही एक आता द्या, एक दुपारी द्या, एक संध्याकाळी द्या. यस सर. आणि बघा निदान कसं असतं की पहिली पुडी दिली. आमचा दिनेश डॉक्टर 3 वर्षाचा असताना झोपून गेला आणि 5-5:30 वाजता उठला हो तर त्याची मान सगळीकडे फिरायला लागली. हे निदान आहे. कसला धनुर्वात होता, कसलं काहीच नव्हतं. हे अशी निदान आहे. आणि ही निदानाची एक सूचना म्हणून पुन्हा दुसरं उदाहरण माझ्या डोळ्यासमोर आहे. आमचा योगेश आजारी पडला,
डॉक्टर परेश दादांनी मुंबईला पाठवलं, मुंबईहून परत आणलं. काय करावं, इलाज होत नाही. आणि मग मी शेवटी एक माझ्या डोक्यात आलं की आपण शरद आबांना एकदा दाखवून द्यावं. आमच्या विनंतीला मान दिला आणि माझ्या 3ऱ्या मजल्यावर ते आले. योगेशला चेक केलं, मागे केलं, पुढे केलं, पाठ केली आणि तात्काळ काय बोलले, मामा चोर सापडला. हे आबांचं वाक्य आहे, माझं नाही. मग मला आनंद झाला की 1.5 महिना झाले हा मुलगा असा बसून आहे, रात्रंदिवस अन्नाचा कण खात नाहीये, आजारी आहे. आणि आबा तात्काळ आनंदात म्हणाले की मला चोर सापडला मामा. आणि मी म्हटलं आबा सांगावं काय झालं. म्हणाले उद्या आपले बाबा येणार आहेत. आम्ही बाबा म्हणतो, नरेंद्र जोशी दादांना आम्ही बाबा म्हणायला लागलो आता, कारण बाबा झालेच आहेत ते. म्हणून त्या बाबांना उद्या बाबा येणार आहेत म्हणाले, आपण बाबांना दाखवू आणि जळगावला घेऊन जाऊ. सकाळी बाबा आले आणि त्यांना योगेशला दाखवलं. बाबांनी सांगितलं अरे काय बेस्ट सापडवलं म्हणाले शरद आबा. हा मुंबईला गेल्यावर यांना कळालं नाही. ठीक आहे म्हणाले, तुम्ही जळगावला घेऊन या. आणि सांगतो तुम्हाला गंमत, 1.5 महिना झाले एक कण न खाणारा माणूस, 1 मिनिट न झोपणारा माणूस, बाबांनी 1.5 लिटर त्याच्या पाठीतून पाणी काढलं. आणि त्या क्षणी योगेश मला म्हणाला मला भूक लागली आणि त्याला खिचडी खाऊ घातली आणि तो 3-4 तास मस्त झोपला. याला निदान म्हणतात. आता गोष्ट 3री सांगतो. आजोबाची सांगितली, मुलाची सांगितली, आता नातवाची गोष्ट बघा. आमच्या योगेशचा हात सुजला. डॉक्टर जसवंत सिंग पाटील यांचं होमिओपॅथिक औषध चालू, ते ऐकायला तयार नाहीत. आणि मी म्हटलं दादा हे कमी होत नाहीये, आपण परेश दादांना दाखवून देऊ. परेश दादांचा जुना पेशंट आहे. म्हणाले थांबा 8 दिवस. आता त्याच्यामध्ये आम्ही दवाखान्यात गेल्यावर संकेत दादाने त्याला बघितलं आणि संकेत दादाने सांगितलं की मामा याला फक्त 3-4 दिवस ऍडमिट करा, एकदम बढिया होऊन जाईल छोटू नाना. पण आम्ही ऐकलं नाही. त्या जसवंत सिंग पाटलां दादांच्या आम्ही अंडर होतो ना, मग त्यांनी आम्हाला परवानगी दिली. आणि परवानगी दिल्यानंतर आम्ही त्या ठिकाणी ऍडमिट झालो. आणि दादा आमचे संकेत दादा केरळला बाहेरगावी गेलेले होते. फोन केला, तुम्हाला ऍडमिट करा, मी फोन करतो दादांना, तो 4-8 दिवसात क्लिअर होईल. आणि मित्र, संकेत दादाचं निदान म्हणजे त्याला ऍडमिट करा 4 दिवसात बरा होईल, हे निदान 4च दिवसात तो बरा झाला आणि तो ऍक्च्युअल घरी आला. हे झालं निदान. अशा पद्धतीचं निदान झालं तर पेशंटला त्रास होत नाही. काही मंडळी त्याचं वेगवेगळं टेस्टिंग करतात, काय करतात ते वगैरे वगैरे. पण निदान हे असं झालं पाहिजे, असं मी माझ्या डोळ्याने पाहिलं आणि मी असं उद्घाटन पाहिलं आणि असं निदान पाहिलं. मी या संकेत दादांना आणि अंजली ताईंना शुभेच्छा देऊ इच्छितो की त्यांनी आबांनी जे काम केलं, आबांनी जे पाचोऱ्या शहरामध्ये नाव केलंय, नव्हे जिल्ह्यामध्ये, नव्हे महाराष्ट्रामध्ये हे जे नाव केलेलं आहे, त्या नावाला त्यांनी कुठेतरी जोपासावं आणि रडका पेशंट आला त्याला सोडून द्यावं आणि जो असेल त्याच्याकडनं काय असेल मोबदला तो घ्यावा. आणि ज्याची संधी, ज्याला वेळ नसेल, ज्याला काही अडचण असेल त्याची अडचण सोडवावी. जीवनामध्ये काही बरोबर येणार नाहीये, काही नेलं नाही कोणी, परंतु कुणी कितीही काही मोठा असू द्या, परंतु शेवटी आपल्याला त्याच पद्धतीने जावं लागतं. जो राजा गेला तोच रंक जाणार आहे. त्या पद्धतीची आठवण ठेवून अगदी चांगल्या प्रकारची सेवा द्या आणि त्या सेवेमधून सगळ्यांना लाभ होईल अशी संधी त्यांना प्राप्त करून द्या. पाचोरा में दवाखाने तो बहुत है और पाचोरे ने, इस शहर ने दवाखानों के ताल्लुक से एक इसमें बहुत तरक्की भी हुई है, बरबराट हुई है. लेकिन जो पेशेंट होते हैं तो उसके साथ साथ एक क्रिटिकल हॉस्पिटल की एक बहुत बड़ी भर आज पाचोरा में हो चुकी है. नत्थू अप्पा के ताल्लुक से मैं बहुत कुछ जानता हूं, क्योंकि राहुल साहब ये पूरे पाचोरा के फैमिली डॉक्टर थे
हमारा भी इलाज उन्होंने किया, हमारी मम्मी लेके जाया करती थी। उसके बाद में हमारी मिसेस ने हमारे बच्चों को लेके गया, लेकिन रावल साहब का जो स्वभाव था वो बहुत ही एक अलग टाइप का स्वभाव था। वो डॉक्टर थे, उनसे गुण बहुत आता था लोगों को। बड़े डॉक्टर उस जमाने में नहीं थे, लेकिन उनके स्वभाव की वजह से लोग रावल साहब से डरा करते थे। और वो सब पेशेंट ऐसा खचाखच उनका भारत बिल्डिंग के अंदर जो दवाखाना था भरा हुआ रहता था सभी समाज के लोगों से, और उन सबको संभालने का काम हमारे नत्थू अप्पा करते थे। बैठ मेरी बहन, बैठ मेरी माँ, बैठो मेरे भाई, इस अंदाज में उनका ये रवैया आखिरी तक रहा, और आज भी वही रवैया है उनके पास। कभी किसी से मुझसे कुछ दिन के बाद मिलते हैं तो वही लहजे के अंदर बात करते हैं। मैं उम्मीद करता हूं कि हमारे संकेत साहब और हमारी बहू अंजलि ये इसी तरीके का सलूक हमारे पेशेंट के साथ करेंगे। और सबसे पहले उन्होंने एक बात ख्याल में रखना चाहिए कि उन्होंने मल्हार हॉस्पिटल का जो क्रिटिकल हॉस्पिटल यहाँ पर उसकी बुनियाद डाली है, ये बहुत जूना दवाखाना है। इस दवाखाने के डॉक्टरों को लोग आज भी याद करते हैं। ये भूलने वाला दवाखाना नहीं है, ये हमेशा याद रखने वाला दवाखाना, और वो ये जगह है। तो मैं चाहता हूं कि उन्होंने जो दवाखाना यहाँ खोला है वो एक गरीब एरिया है, इससे जुड़ा हुआ एक गरीब एरिया है। और यहाँ पर एक बात आपको ये बताऊंगा कि इस दवाखाने से सबसे ज्यादा संख्या हमारे मुस्लिम समाज के लोगों की जुड़ी है। समाज का, किसी मजहब का, किसी धर्म का कोई ख्याल ना करते हुए अपनी सेवा अच्छी करेंगे तो आपको इस लाइन के अंदर, इस दवाखाने के अंदर आपकी भरभराट को कोई रोक नहीं सकता, और आपके हाथ से जो फैज जो लोगों को फायदा पहुंचने वाला है उसको कोई रोक नहीं सकता है। कहा गया है कि डॉक्टर जो है ये नीमे खुदा होता है, इसके पास में ईश्वर के बाद इसको दर्जा दिया गया है, और इनके पास से जो जाता है वो हंसते हंसते जाए, ये मैं दुआ करता हूं। और या कार्यक्रमाला जे उपस्थित आहेत ते सर्व परिवारातले सदस्य, कारण ही जी नाळ जुळलेली आहे या ठिकाणी असलेल्या उपस्थित लोकांची, ही प्रत्येकाची वेगवेगळ्या पद्धतीने आणि प्रत्येकाने जर आपले अनुभव कथन केले तर रात्र सुद्धा अपूर्ण पडेल एवढं त्यांचं कार्य या ठिकाणी आहे। पण तरी देखील आज मी जो आपल्या समोर बोलण्यासाठी उभा आहे त्याचं संपूर्ण माझं जिवंत राहण्याचं संपूर्ण श्रेय शरद आबांना जातं। शिवसेनेचे आमचे छोटू भाऊ राजेंद्र पाटील यांना जेव्हा महाराष्ट्र शासनाने सजा माफ केली आणि हर्सुल जेलमधून सुटका होणार ही बातमी देण्यासाठी आम्ही जात होतो, आणि शिवसेनेचे वनकोरे साहेब, अशोक बंधू, मी, दिलीप बोरसे, आमची टाटा सुमोचा अपघात अंतुर्ले आणि बांबरूडच्या मध्ये झाला, आणि त्या अपघातानंतर माझी तिथून शुद्ध हरपली होती। पण ज्या पद्धतीने मी सरकारी दवाखान्यामध्ये बोलत होतो त्या ठिकाणी आबांनी येऊन सांगितलं आमचे एजे महाजन सरांना की सर उद्धव दादा जे बोलतोय, माझं नाव घरी उदय होतं आणि मला प्रेमाने सगळे उद्धव दादा म्हणायचे, मल्हार परिवारातले सगळे लोक उद्धव दादा म्हणून ओळखतात। हा अब नॉर्मल आहे, तुम्हाला माहित नाही, याचं सिटी स्कॅन करणं गरजेचं आहे। पण मी इतकं सहज बोलवतो, कोणाला वाटत नव्हतं की मला ब्लडिंग होते, मला घरी आणलं, म्हणे रात्रभराला झोपू द्या। आबा पुन्हा तिथं आले, या ठिकाणी भरत सेठ आहेत, भरत सेठ बी आलेले होते। भरत सेठ आणि यांना सांगितलं की तुम्ही उद्धव दादाला जळगाव घेऊन जा, सिटी स्कॅन गरजेचं आहे। आणि भरत सेठ आणि माझे भाऊ हे जे माझे सरांनी जळगावला नेलं, आणि त्या ठिकाणी जेव्हा सिटी स्कॅन केलं त्यावेळेस मध्ये ब्लडिंग सुरू असल्याचं जाणवलं,
आणि मग डॉक्टर साहेबांनी सांगितलं जर याला 24 तासात शुद्ध आली तर ठीक, नाही तर मग याचं ऑपरेशन करावं लागेल। माता वैष्णोदेवीच्या आशीर्वादाने, वडीलधारी मंडळीच्या आशीर्वादाने अगदी 12 तासात मला शुद्ध आली। भरत सेठ त्या ठिकाणी होते, अगदी पैसे सुद्धा भरत सेठने त्या ठिकाणी भरले होते। तर काका तुम्ही फक्त शांत राहा, मी पाहतो बाकी। आणि त्यानंतर मला शुद्ध आल्यावर मला सांगितलं गेलं की असा असा प्रकार घडला होता। आपण तर अगदी मी बाणपणापासून मल्हार परिवारातला सदस्य म्हणजे या ठिकाणी मी कंपाऊंडर होतो। अगदी दादा आम्ही सर्व आबांचे लाडके। आणि सांगायचं काय, आबांनी माणसावरच प्रेम केलं नाही तर प्राण्यांवर सुद्धा प्रेम इतक्या जिव्हाळ्याने केलं, मी डोळ्याने पाहिलेलं आहे। कारण आबांना माहिती होतं की संदीप भाऊचा जन्म फक्त खाण्यासाठीच झालेला आहे, म्हणून असा कोणताही खास आयटम असला की आबा मला आठवण करायची। तर एके दिवशी आम्ही शेतात जेवायला बोलवलं तर कासव, जे विहिरीत कासव होतं, तर आबांचा आवाज ऐकल्यानंतर ते कासव वर यायचं आणि आबा सोबत असलेला जो कणकेचा गोळा होता त्यातून ते तुकडे करायचे आणि भक्ती आबा काय बोलताय ते कासवाला कळायचं, कासवची भाषा आबांनाच कळायची। इतकं मी डोळ्याने पाहिलेलं उदाहरण आबांच्या बाबतीत। असो, कदाचित परमेश्वराला तिथे गरज भासली असेल आबांची की चला बुवा आबा आता तुमची गरज खाली नाही आहे, वरती गरज आहे स्वर्गामध्ये। कारण संकेत दादा, मी तुम्हाला हात जोडून विनंती करतो, मी पत्रकारिता क्षेत्रात फार जवळून अनुभव आलेला आहे। या ठिकाणी पाचोरा शहरातले सर्व वैद्यकीय लोक आहेत। जेव्हाही तुम्ही प्रॅक्टिस सुरू कराल तेव्हा एक लक्षात ठेवा, तुम्ही कितीही प्रामाणिक बिल काढलं तर तुम्हाला सगळ्यात पहिले फोन येईल शिवसेना, भाजप। एक माणूस 5 लोकांकडे जातो आणि शेवटी माणूस पत्रकारांकडे येतो। म्हणजे जर 10,000 रुपये बिल आलेलं असेल तर पहिले आमदार असलेल्या किशोरप्पांकडे, नंतर दिलीप भाऊकडे, नंतर अमोल भाऊंकडे, सतीश बापूंकडे, असं सर्व घरं फिरून म्हणजे ते 10,000चं बिल 2,000 पर्यंत अपेक्षा ही प्रत्येकाची झालेली आहे। म्हणून हे फक्त काळजीपूर्वक बघा दादा, नाही तर काय आहे, आता परिस्थिती वाईट आहे। आबांनी कमवलं, भरपूर कमवलं आबांनी, परंतु नाव पेक्षा या ज्या बाबी आहेत जेव्हा गरज असते, आणि मी खरोखर मी म्हणतोय जे 2-3 वर्ष जे गेले, सूर्योदय आणि सूर्यास्त पाहिजे, तर सूर्यास्तानंतर जे 2-4 वर्ष गेले त्यात तुम्हाला देखील परिवाराला माणसं वाढण्याची गरज निर्माण झाली होती आणि त्यातून तुम्हाला अनुभव आला असेलच। पण दादा हे लक्षात राहू द्या, आवर्जून वैद्यकीय क्षेत्रामध्ये आम्हाला फार गौरव अनुभव आहेत। असो, या ठिकाणी आज योगायोगाने हा कार्यक्रम घडवून आणला आणि छोटाखानी का असे ना, या छोट्याखानी कार्यक्रमात तुम्हाला मोठं व्हायचंय। आणि देशमुखवाडीचा इतिहास आहे दादा, की जे जे काही इतिहास घडलेला आहे तो देशमुखवाडीतूनच घडलेला आहे। पाचोरा शहरातून वैद्यकीय क्षेत्राचे दालनं पण उभारलेले इथे सुरुवात देशमुखवाडीतूनच झालेली। स्वातंत्र्याचा इतिहास पण देशमुखवाडीतूनच घडलेला आहे आणि पाचोरा शहराचं तालुक्याचं राजकारण देशमुखवाडीतूनच यापूर्वी झालेलं आहे। म्हणून निश्चितच सगळ्यात लहान वयाचा हा तरुण एक डॉक्टर पाचोऱ्याकरांसाठी एक आदर्श राहील, जो आदर्श पाचोरा शहरामध्ये डॉक्टर साने, डॉक्टर शरद आबा यांच्यासारख्या वंदनीय पूजनीय व्यक्तीने घालून दिला। त्यांच्या आदर्शावर आपण चला अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि त्याला फक्त आजारावरच बोलताय। आणि महत्वाचं असं, आमचे जे डॉक्टर आलेले आहेत ते फक्त आजारासाठी नाही आहे, आजार होऊ नये त्यासाठी आहे। पण यासाठी आपण लोकांचं सहकार्य तेवढंच अपेक्षित आहे। आताच पत्रकार साहेब बोलले, पत्रकार साहेबांच्या समोर मी बोलणं काही बरोबर नाही, पण बोललंच पाहिजे। कारण प्रत्येक माणूस आला की 2,000 कमी कर, 2,000 कमी कर, 8,000 कमी कर, म्हणजे डॉक्टरांनी 8,000 पहिल्यांदा जास्त करायचे का हे त्यांनी स्पष्ट केलेलं आहे। एक चांगलं आर्टिकल मी वाचलं होतं, तुम्ही वाचलं असेल। एकदाचा पेशंट ऍडमिट झाला रे की त्याला भेटणाऱ्यांची रीड लागते, फ्रॉम पॉलिटिशियन टू रिलेटिव्ह, हितचिंतक अँड व्हॉट नॉट। तर पर्टिक्युलरली जर ऑपरेशन झालेलं असलं
तर तिथे लोकांची एंट्री नको असते, म्हणजे इन्फेक्शन नको आलं, इन्फेक्शन झालं तर परत डॉक्टर बोंबाला. तर हे कमी करण्यासाठी एक चांगली सूचना त्यांनी दिलेली होती, ते तुमच्याशी मी शेअर करतो. जर समजा 100 लोक भेटायला आले तर जे भेटणारे येतात त्यांनी प्रत्येकी 100 रुपये दवाखान्याला द्यायचे. आणि जर 100 लोक आले तर ते पेशंटच्या ह्याच्यातनं डॉक्टरनी कमी करायचे. असं जर केलं तर भेटणारेच बंद होऊन जातात आणि पेशंटला इन्फेक्शन होत नाही, असं त्यांचं सांगणं होतं. म्हणजे खऱ्या अर्थाने मदत करायची असली तर या पद्धतीने तुम्ही एक आर्टिकल लिहावं आणि सर्वांना सांगावं की आमच्या पेशंटला मदत करा, प्रत्येकाने 100 द्या, म्हणजे काय हरकत नाही. चला, गमतीचा भाग सोडतो, पुढे आणखी गंमत तुमच्या समोर सांग. फॅमिली फिजिशियन नावाचा कन्सेप्ट बेस्ट होता, पण आता स्पेशालिटी आणि सुपर स्पेशालिटी अशा गोष्टी आलेल्या आहे. जोक म्हणून ऐका आणि सोडून द्या. एक पेशंट लंगडत चालला होता. बघणारे एक कातडीचा स्पेशलिस्ट होता, एक पॅरालिसिसचा होता, एक हड्डीवाला होता. हड्डीवाला म्हणला याला मोच आली, त्याला फ्रॅक्चर झालं. कातडीवाला म्हणला नाही त्याला कुरूप झालं. आणि जो न्यूरो फिजिशियन होता तो म्हणला याला पॅरालिसिस झाला. कारण बाबा तुला काय त्रास झाला, कसला त्रास होतोय, चला म्हणजे विचारू त्याला. तो म्हणे साहेब मला त्रास काहीच नाही, माझी चप्पल तुटली आहे. हे सुपर स्पेशालिटीच्या गोष्टी सांगितल्या मी तुला. आता परत आमच्या प्रोफेशनमध्ये आल्यानंतर मला वाटतं पहिले सोनार साहेब बोलले रक्तलघवी तपासणं वगैरे वगैरे वगैरे, पण त्या वगैरे वगैरेवरती मला बोलावं असं वाटतं. त्यांनी ते काही सोडून दिलं, ते काही नीट एक्सप्लेन केलं नाही. तर ते वगैरे वगैरे जे होतं म्हणजे त्यांना हे म्हणायचं होतं, लांब लचक डॉक्टर लोक लिस्ट देतात आणि ते तपासायला सांगतात. तर त्याच्यामध्ये बऱ्याच वेळेला काय होतं, आजकाल नेटचा जमाना आला आहे, इंटरनेट. पेशंट दवाखान्यामध्ये यायच्या आत सर्व अभ्यास करून आलेला असतो, निम हकीम खतरे जान, आणि तो स्वतःहून सांगतो डॉक्टर ही टेस्ट, मग ती टेस्ट, डेंग्यू तर नाही, हे तर नाही, ते तर नाही, आणि ती लिस्ट वाढत जाते. डॉक्टर कशाला नाही म्हणत, चुकून निघाला तर कोण जबाबदार, मग तो सर्व करून देतो. कृपया डॉक्टरला सजेस्ट तुम्ही करू नका की काय तपासायला पाहिजे, तो त्याचा स्पेशालिस्ट आहे. हे महत्वाचं मला तुमच्याशी शेअर हे करायचं आहे. राहिलं तुमच्या प्लेटलेट, सर्व आजकाल प्लेटलेटचा इतका आजार आलेला आहे की वाईट. डॉक्टर प्लेटलेट नॉर्मल तर नाही, समजा त्या कमी झालेल्या असल्या तर डॉक्टर तुम्हाला सांगेल, तुम्ही डॉक्टरला सांगायची काही गरज नाही. हे का मी म्हणतो, कारण प्लेटलेट नावाची गोष्ट किती कमी झाली तर त्याची ट्रीटमेंट करायची, यापेक्षा प्लेटलेट कमी झाल्यानंतर त्याला त्रास आहे का तर ट्रीटमेंट करायची, हे डॉक्टरला ठरवलं आहे. हे फार महत्वाचं आहे. डॉक्टर माझं सिटी स्कॅन जरुरी आहे का, त्याला जर वाटलं तर तो सांगेल ना तुम्हाला, तो MRI सांगेल, सिटी स्कॅन सांगेल. डॉक्टर माझा ECG गरज आहे का, लेट हिम डिसाइड, त्यांना विचार करू द्या. आणि एकच सांगतो, माझं लेक्चर बंद होण्याच्या आत जर तुम्हाला फिजिशियनला दाखवायचं झालं तर नवीन फिजिशियनला दाखवा, आणि ऑपरेशन करायचं झालं तर करायचं का नाही हे जुन्या डॉक्टरला ठरवू द्या, सर्जनला. म्हणून नवीन डॉक्टर हा सायन्सच्या टचमध्ये राहिलेला व्यक्ती असतो, म्हणून तुम्ही धोक्याच्या याच्यामध्ये टचच येणार नाही. पण सर्जनची निवड करायची झाली तर सिनियर सर्जनचं ओपिनियन घ्या, कारण सिनियर सर्जनला हे माहीत असतं केव्हा ऑपरेशन करायचं नाही. म्हणून या दोन गोष्टी तुमच्याशी मी शेअर करतो. आणि या वैद्यक शास्त्राचा आबांकडनं अभ्यास केलेला होता इयत्ता 9वी पासून. त्यामुळे अतिशय राजपूत दादांनी सांगितल्याप्रमाणे नव्या फिजिशियनकडे जायचं आणि जुन्या सर्जनकडे जायचं. तर परिपूर्ण आहे, पण शेवटी मृत्यूला सगळ्यांना सामोरं जायचंय. त्यामुळे वैद्यक शास्त्राचा त्यात काही दोष होता हे कृपा करून डोक्यातच गैरसमज काढून टाका, असं ते डॉक्टर कळकळीने सांगतायत.
शिक्षक आणि संगणक ऑपरेटर पाहिजे। पाचोरा शहरातील ध्येय करिअर अकॅडमीत वर्ग 8वी 9वी 10वी इंग्रजी सायन्स मॅथ या विषयासाठी महिला पुरुष शिक्षक शिक्षिका पाहिजेत। संगणक ऑपरेटर करिता पुरुष संगणक ऑपरेटर पाहिजे। पात्र उमेदवारांनी अपेक्षित वेतन व वेळेसह स्व हस्ताक्षरात अर्ज करावा। आमचा पत्ता ध्येय करिअर अकॅडमी, गणेश कॉलनी, पुनगाव रोड, पाचोरा। न्यूज संपादक संदीप महाजन यांच्यासोबत CEO मनोज बडगुजर, सहसंपादक जामनेर वाकी रोड येथून केदार पाटील।